सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। भोगे घडे त्याग, त्यागे अंगायती भोग, ऐसे उर्फराटे वर्म, धर्मा अंगीच अधर्म। देव अंतरे ते पाप, खोटे उगवा संकल्प, तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी। ऐसे उफराटे वर्म, धर्मा अंगीच अधर्म। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये आपल्या जीवनामध्ये जे कर्म आपण करतो, तर कर्म करत असताना त्या कर्माचं फळ भोगत असताना, भोगत असताना तुकोबाराय म्हणतात की आंतरिक जी वृत्ती आहे, तर ती वृत्ती ही जर समाधानी असेल, तर असा व्यक्ती शास्त्रशुद्धतेने जर भोगत असेल, कशा प्रकारे, तर विधीच्या द्वारे, शास्त्राने ज्याचं वर्णन केलेलं आहे, ज्याची नियमावली घालून दिलेली आहे, तर विधीने भोगाचा किंवा विषयाचा भोग घेतला असता तो जीवनामध्ये त्यागच घडतो असं शास्त्र सांगते। बघा, दैनंदिन जीवन जगत असताना काही लोक आपल्याला असे पाहायला मिळतात की जे प्रापंचिक आहेत, काय पण प्रपंच करत असताना शास्त्र ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे आचरण करून जर तो कर्म करत असेल, विषयाचं सेवन त्याप्रमाणे करत असेल, तेवढेच भोग घेत असेल, तर शास्त्राने सांगितलं की तो संसारी जरी असला तर एका दृष्टीने तो तपस्वी सुद्धा मानला जातो। काय, आणि तेच तुकोबाराय वर्णन करतात की भोगे घडे त्याग, त्यागे अंगायेती भोग। की तुकोबारायांना असं निदर्शनास आलं असेल की भोग जर व्यवस्थित प्रमाणामध्ये भोगले, तर ते भोग भोगूनही सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये त्याग राहू शकतो। आणि कधी कधी काय होतं, शास्त्राने ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे, अविधीने जर विषयाचा त्याग केला तर तो त्याग न घडता तुकोबाराय म्हणतात की अंगाला भोगच त्या ठिकाणी घडत असतो। काय,
कधी कधी बघा, जबरदस्तीने केलेला जो त्याग आहे तो त्याग किती काळपर्यंत टिकेल हे सांगता येत नाही. बाबा एक दृष्टांत त्या ठिकाणी नेहमी पूर्वी द्यायचे. काय झालं, एक आपल्या आश्रमासारखा आश्रम होता आणि मग आश्रमामध्ये काही नव्हतं. एक गुरु महाराज राहतील एवढी एक झोपडी होती, कुटिया होती. नंतर एक आश्रमाच्या कुटियेच्या बाहेर एक पिंपळाचा वृक्ष होता. जे संत महात्मे तिथं राहायचे, तर संत महात्मे आपलं नामस्मरण, भजन, कीर्तन, पूजन करायचे आणि भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करायचे. एक त्या ठिकाणी कोणीतरी साधक त्यांच्याकडे आला आणि आल्यानंतर म्हणाला, महाराज अहो मला तुमचं शिष्यत्व पत्करायचं आहे, मला तुमचं शिष्य बनायचं आहे. महात्मा म्हणाले, अरे बाबा आला तू, पण तुझं लग्न वगैरे झालेलं नाही. म्हटले लग्न गिनं काही झालं नाही आणि मला तुमच्या सानिध्यात राहायचं. मग महात्मा म्हणाले, काही हरकत नाही, थोडे दिवस राहा. नाही म्हटले, महाराज अहो हे जे अंगावरचे घरचे कपडे आहेत हेही ठेवायचे नाही. म्हणाले काही हरकत नाही बाबा, तुझी एवढी इच्छा आहे, एवढा त्याग तुझ्या अंतःकरणात आहे, तर एक काम कर, तुझे जेवढे कपडे आहेत घरून आणलेले, पॅन्ट शर्ट, तर ते सगळे पॅन्ट शर्ट जाळून टाक. काय बघा, जसे कपडे तुम्ही घालाल तशी तुमची अंतरंग वृत्ती होत असते. जोपर्यंत पॅन्ट शर्ट घालाल तोपर्यंत घरची आठवण येते की नाही चांगुल महाराज. पॅन्ट शर्ट जोपर्यंत आहे तोपर्यंत घरची आठवण येते. मग एकदा आईलाच भेटून येतो, एकदा आईला झालं की लगेच पप्पाची आठवण येते, हे की नाही. आणि मग कशामुळे येते की जिथले कपडे घातले तिथले संस्कार अंगावर पडतात. आणि मग महात्मा म्हणाले, बाबा अरे काही हरकत नाही, तुझी एवढीच इच्छा आहे, एवढाच त्याग आहे, तर आण म्हटले कपडे इकडं. महात्म्याने लगेच धुनी होती, त्या धुनीतून थोडासा इस्तू काढला, त्या कपड्यावर टाकून दिला. कपडे जळून खाक झाले. आणि म्हटले, बाबा अरे आता त्याला एक लंगोट देऊन टाकली. म्हटले साधू लोक हे अंडरपॅन्टी घालत नाही, चड्ड्या घालत नाही, मग साधूने घालावं लागते लंगोट. मग लंगोटी घालावी लागेल, कौपीन घालावी लागेल. मग दिली साधूने एक लंगोटी दिली त्याला 4 बोटाची आणि म्हटले आता बांध ही लंगोटी. आणि मग लंगोटी बांधली. तिथंच धुनी पेटलेलीच होती, त्या धुनीतून भस्म काढलं. म्हटले सगळ्या अंगाला भस्म लाव. आणि समोर त्या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे. म्हटले महाराज माझं नाव द्या काहीतरी. म्हटले त्या पिंपळाच्या झाडाखाली तू बसायचं आणि देवाचं काय करायचं, भजन करायचं. आजपासून तुझं नाव पिप्पलगिरी. काय ठेवलं नाव, पिप्पलगिरी. अरे पिंपळाच्या झाडाखाली भजन करल म्हणून पिप्पलगिरी नाव ठेवलं. आणि ठेवल्यानंतर मग काय, पिप्पलगिरी दररोज सकाळी 4 वाजता उठायचा, झाड झूड करायचा, सडा सारवण करायचा. गुरु महाराजाला वाटलं बरं आहे बाबा, हा सेवक चांगला आहे जरा. आणि मग जसं जसं त्या ठिकाणी 8 दिवस होऊन गेले, मग पिप्पलगिरी जरा जरा उदास राहू लागला. गुरु महाराज म्हणाले, अरे बाबा इतक्या 8 दिवसापर्यंत तू चांगला त्या ठिकाणी खुश होता, आनंदी होता, आणि आता तुझा चेहरा असा का त्या ठिकाणी थोडा सुकल्यासारखा वाटतो. बोले महाराज जी आपको सही में बताऊं क्या. म्हटले बोल बाबा काय तुझं म्हणणं आहे. बोले मैंने आपसे एक बात छुपाई,
म्हटले काय महाराज, मैं तो घर से गुस्से में आया था। कोई बात नहीं, और मेरी शादी हुई है और मेरे को 2 बच्चे भी है। ले असं 2 मुलं सुद्धा आहेत तुला? म्हटले हो. मग म्हटले आता घरोड येरीतच राग आला ना, मग राहून जा इथे. नहीं बोले महाराज, 2 दिन से मेरे को बीवी की तो याद नहीं आती, लेकिन छोटे छोटे बच्चों की याद आ रही कि मैं 8 दिन से इधर आया हूं तो मेरे बच्चे क्या कर रहे होंगे, मेरी याद कर रहे होंगे, रो रहे होंगे. है? महात्मा म्हणाले बाबा, अरे आता काय घरी वापस जाता येणार नाही. मग आता पिप्पलगिरीला मोठा प्रश्न पडला की कपडे होते ते कपडे जाळून टाकले. आता जायचं घरी कसं? महात्म्याला विचारलं, महात्मा म्हणते आता बाबा तो आता हे केलं, त्याग केला होता जीवनात, आता सर्व भोग त्यागण्याच्या इच्छेनं तू इथे आला होता. म्हणून साधू जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला अनुकूल करून, कशीही परिस्थिती असो ही परमेश्वराची इच्छा आहे असं समजून पुढे आपलं जीवन प्रवास करत असतो. आणि तुम्ही आम्ही जिथे आपल्या मनासारखं झालं नाही की मग तिथे आपल्याला राग येतो, मग तिथेच आपलं काय होतं, अवघड होऊन जातं. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य हे आहे की कधी कधी तुकोबाराय म्हणतात की भोगे घडे त्याग. कधी कधी असं पाहायला मिळतं की पूर्वीचे ऋषी मुनी जे होते तर हे गृहस्थी ऋषी मुनी असायचे. काय? आणि गृहस्थी असूनही सुद्धा आता वशिष्ठ जी असतील कसे होते? गृहस्थी ऋषी होते. पण रामासारख्यांनी त्यांना आपलं गुरु बनवलं. मग भोग भोगूनही सुद्धा अंतकरणामध्ये त्याग आहे. आणि कधी कधी खूप त्याग आहे, खूप वैराग्य आहे, पण त्या त्यागामध्ये सुद्धा विषयाचं सेवन करण्याची इच्छा निर्माण होते. याच्यासाठी दृष्टांत पाहायचा झाला तर विश्वामित्राचा दृष्टांत घ्या. काय की तेच तुकोबाराय म्हणतात की विधीने जर विषयाचा भोग घेतला असता तो त्या ठिकाणी त्याग होतो, आणि अविधीने जर विषयाचा त्याग केला असता तो त्याग न घडता अंगाला भोगच त्या ठिकाणी घडतो. आणि म्हणून एक गोष्ट आपण सदैव ध्यानात ठेवली पाहिजे की भोग असेल किंवा त्याग असेल, याविषयीचं जीवनामध्ये त्याचं आचरण करण्या अगोदर शास्त्र काय सांगते याचा आपण अगोदर विचार केला पाहिजे. कारण गीता सांगते तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो. है का नाही? की शास्त्र हे प्रमाण मानलं पाहिजे. अहो आपलं जीवन एवढं विस्कळीत का होतं की आपण शास्त्राला सोडून आपलं जीवन जगतो. ज्या दिवशी शास्त्राप्रमाणे आपण आपलं जीवन जगायला लागू, शास्त्राप्रमाणे आचरण करायला लागू, त्या दिवशी आपल्या जीवनातले सर्व दुःख नष्ट होतील. काय? आपण आपल्या सोयीनुसार शास्त्र त्या ठिकाणी बनवण्याचा, बदलण्याचा प्रयत्न करत असतो. है की नाही? पण शास्त्र बदलू शकता येतं का? अहो शासनाने नियम बनवले,
मग नियम बनवले तर ते सर्वांसाठी सारखे असतात की नाही? त्याच्यामध्ये एका माणसासाठी एक आणि दुसऱ्या माणसासाठी एक असं चालेल का? आणि जर असं केलं तर त्या ठिकाणी शासन व्यवस्थित चालू शकेल का? नाही. आणि म्हणून भोग आणि त्यागाविषयीचा जर निर्णय घ्यायचा असेल तर ते शास्त्रावर आपण सोडलं पाहिजे. शास्त्र जर सांगत असेल की माऊली म्हणतात की शास्त्र जे सोडायला सांगतं त्याचा आपण जीवनामध्ये त्याग केला पाहिजे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. काय माऊली म्हणतात की शास्त्र म्हणते ना तर ते सांडावे म्हणजे सोडून द्यावं. शास्त्राने सांगितलंय की जे निषिद्ध कर्म आहे ते करू नयेत तर ते काय करायचे? सोडून द्यायचे. मग माऊली म्हणतात की एखाद्या वेळेस कधी कधी तुम्हाला राज्य प्राप्त झालं असेल, काय संपत्ती प्राप्त झाली असेल, मग सांसारिक सुख प्राप्त होणार असतील त्याच्यामुळे, तर माऊली म्हणतात तर त्याचा सुद्धा आपण त्याग केला पाहिजे. जर शास्त्र सांगते ना तर राज्यही तृण मानावे. राज्य कसं मानलं पाहिजे? गवतासारखं. कधी एवढं त्याग आपल्या अंतःकरणात होईल? आपण तर स्वतःच तर आपल्याला पाहिजेच, पण दुसऱ्याच्या हक्काचं सुद्धा आपल्याला पाहिजे. मग एवढी उदारता आपल्या अंतःकरणात कधी? पण जो शास्त्राने वागतो, जो विधीने वागतो, तर त्याच्यासाठी हे सर्व गोष्टी आहेत. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की जर विधीने जर तुम्ही व्यवस्थित तुमचं जीवन जगलं, शास्त्राप्रमाणे जीवन जगलं, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही परमपुरुषार्थ प्राप्त केला म्हणून समजलं पाहिजे. आणि तुकोबाराय म्हणतात की ऐसे उफराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म. तुकोबाराय म्हणतात असं हे उलट सुलट धर्मा अधर्माचं स्वरूप आहे. एखाद्या वेळी वरवर दिसण्यास धर्म असला तरी त्याच्या पोटी अधर्म असतो. आणि म्हणून वरवर दिसण्यास जो अधर्म असला तरी त्याच्या पोटी धर्म असतो. बघा तुकोबाराय सांगतात की जो धर्माने वागतो, जरी तो वरून वरून आपल्याला धर्माचं आचरण करत असताना दिसत असला तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या पोटामध्ये अधर्म राहतो. आणि एखादा अधर्मी असेल पण त्याच्या पोटामध्ये जर धर्म त्या ठिकाणी जर त्याने त्याच्या अंतःकरणामध्ये किंवा पोटी धर्म साठवला असेल तर असा व्यक्ती सुद्धा तुकोबाराय म्हणतात की अधर्मी दिसत असेल पण त्याचं अंतःकरण कसं असतं? शुद्ध असतं. म्हणून कोणी बाहेरून कसा दिसतो याच्यावर माणसाने कधी जायचं? कोणी ठोकर ठोकर माळा घालते, पण जर इकडे देवाचं भजन करायचं आणि तिकडे लोकांना शिव्या द्यायच्या, काही फायदा आहे का? बाहेरून दिसतो पण आतून कसा आहे? काळा आहे. बाहेरून धर्म दिसतो पण आतून कसा आहे? अधर्मी आहे. एखादा त्या ठिकाणी 24 तास दारू पीत असेल पण एखादा गरीब व्यक्ती जर त्याच्या दारात आला तर त्याला जर
तो 2 दाणे जरी खायचे देत असेल, प्रेमाने देत असेल, तर त्याच्या पोटामध्ये काय वावरतो? धर्म त्या ठिकाणी. आणि तेच तुकोबाराय म्हणतात, हे सर्व जे काही आहे धर्म अधर्माचं स्वरूप सर्व उलट सुलट आहे म्हणतात महाराज. पुढे वर्णन करतात की देव अंतरे ते पाप, खोटे उगवा संकल्प. तुकोबाराय म्हणतात, ज्यामुळे देव अंतरतो ते पाप आहे. याकरता देवाला अंतर करणाऱ्या खोट्या संकल्पाचा आपण नाश केला पाहिजे. काय? अहो, ज्याच्यामुळे देव त्या ठिकाणी आपल्यापासून दूर होऊ शकतो, तर अशा लोकांपासून, अशा संकल्पापासून आपण काय झालं पाहिजे? दूर राहिलं पाहिजे. बघा, श्रीमद भागवतामध्ये असा प्रसंग येतो की ज्यावेळेस बली महाराजाच्या घरी भगवान श्री हरी विष्णूने वामन अवतार धारण केला होता. इकडे बली महाराजांचा 100वा यज्ञ चालू होता. काय? कशासाठी यज्ञ चालू होता? स्वर्ग प्राप्तीसाठी. आणि यज्ञ चालू असताना इकडे भगवान श्री हरीने बटुक वामनाचं रूप धारण केलं आणि रूप धारण करून आले बलीच्या सभेमध्ये. त्या यज्ञ मंडपामध्ये बाहेर उभे राहिले. ओम भवतु भिक्षाम देही, ओम भवतु भिक्षाम देही. शुक्राचार्याने सांगितलं, म्हटले कोण तिकडं ब्राह्मण आलाय, त्याला जोऱ्या जोऱ्याने हाका मारतोय, त्याला काहीतरी दान दक्षिणा द्या आणि जाऊ द्या त्याला. असं म्हटल्यानंतर राजाचे काही सैनिक आले, मंत्री आले. म्हटले, महाराज, अहो काय तुम्हाला अपेक्षित दान आहेत ते आम्ही तुम्हाला देऊ, मागा. म्हटले, मी तुम्हाला सांगणार, राजाला सांगणार आहे. ओम भवतु भिक्षाम देही. मग ही खबर ज्यावेळेस सैनिकाने राजाला सांगितली, बलीला सांगितली, महाराज, अहो एक छोटासा बटुक बालक आहे, वामन आहे, आणि त्याला आम्ही म्हटलं तुझी काय इच्छा असेल सांग. तो म्हणाला, मी तुम्हाला सांगणार नाही, मी महाराजा म्हणजे राजाला सांगेल. म्हटले, असं म्हटल्यानंतर बली महाराज म्हणाले, काही हरकत नाही. यज्ञ चालूच होता. शुक्राचार्याला सांगितलं, गुरुदेव, अहो 2 मिनिटात मी जो याचक आलेला आहे बाहेर, तर त्याची काय इच्छा आहे मी पाहतो आणि त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे दान देऊन लगेच परत येतो. शुक्राचार्य म्हणाले, काही हरकत नाही, ये बाबा जाऊ. बराच वेळ झाला. शुक्राचार्य जाऊन ज्यावेळेस बली महाराज वामन भगवंताकडे आले, तर वामनाचं रूप पाहिल्यानंतर बलीचं अंतकरण हे मोहित झालं. काय? आणि बलीचं अंतकरण मोहित झालं. बलीने पाहिलं, अरे काय तेजस्वी आहे आबाल. लगेच बली महाराजाने हात जोडले, म्हटले, या सूर्यनारायण भगवान, या या या. अरे म्हटले, मी सूर्यनारायण वगैरे नाही. अहो म्हटले, काय तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे, सूर्याप्रमाणे चेहरा लख 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 करत आहे. आणि मग दोघांमध्ये संवाद चालू लागला. बली म्हणतो, हे बटुक ब्राह्मण देवता, अहो मी तुम्हाला काय देऊ, काय तुमचं नाव आहे? म्हटले, आमचं नाव आहे वामन. आणि काय तुम्हाला देऊ? तुम्हाला धन देऊ? वामन म्हणाले, नाही. तुम्हाला काही 10-20 हजार गायी देऊ? वामन म्हणाले, एवढ्या गायी घेऊन मी ठेवू कुठे? अहो म्हटले, तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी स्पेशल एखादी जागा दिल्या जाईल, तिथे गायी त्या ठिकाणी सर्व व्यवस्था होईल. नको म्हटले, मला गायी सुद्धा नको.
म्हटले महाराज तुम्ही छोटेसे ब्राह्मण आहात, मग तुमच्या विवाहाची सोय करू? म्हटले नाही नाही, विवाह झाला पुन्हा त्या ठिकाणी प्रपंच वाढेल. म्हटले हे नको. अहो म्हटले हे नको ते नको, काही जे म्हटलं ते नको म्हणता, मग तुम्हाला नेमकं पाहिजे तरी काय? म्हटले महाराज जास्त काही नकोय मला, फक्त माझ्या काखेमध्ये जे छोटंसं आसन आहे 1.5 बाय 1.5चं, तेवढं आसन बसेल एवढी मला माझ्या हक्काची 3 पद भूमी मला पाहिजे. आणि 3 पद भूमी पाहिजे म्हणल्यानंतर बली महाराज एवढ्या जोऱ्याने हसले. म्हटले अरे बाळा, तू बटूकचा अजून बटूकच राहिला काय? अरे तू एका दानशूराकडे मागायला आलायस आणि मागितलं तर काय मागितलं? 3 पद भूमी. आणि त्यावेळेस वामन म्हणाले महाराज अहो तुम्हाला तुमच्याकडून जर देणं होत असेल तर त्या ठिकाणी हो म्हणा, नसल देणं होत तर मी चाललो. अहो नाही नाही, थांबा 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 म्हटले. इकडे शुक्राचार्याला वाटलं की यजमान बऱ्याच वेळाचा गेलेला आहे, अर्धा 1 तास होत आला, अजून परत आला नाही. आणि मग शुक्राचार्य त्याला पाहायला गेले बलीला, तर पाहतात यांचा अजून तर संवादच आहे. आणि दोघांचा संवाद चालू होता. शुक्राचार्य जवळ येऊन पोहोचले. वामन म्हणाले राजन, तुला जर दान द्यायचं असेल तर लगेच संकल्प सोड, कारण संकल्प सोडल्याशिवाय कोणतंही दान पूर्ण होत नाही. राजा म्हणाला महाराज वामन भगवान, अहो कशाला मला लज्जित करता? 3 पद भूमीसाठी कोणी संकल्प सोडतं का? अहो 3 काय, तुम्हाला जेवढी लागल तेवढी द्यायला तयार आहे. म्हटले मला 3 पदाच्या वरती शिल्लक नको आहे, तुला द्यायची तर दे, नाही तर चाललो. अहो थांबा 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 म्हटले. शुक्राचार्य हे सगळं ऐकत होता. म्हटले 3 पद भूमीसाठी संकल्प? आणि शुक्राचार्याने आपले डोळे बंद केले, पाहिलं तर कोण आहे? तर साक्षात विष्णू भगवान आहेत. आणि मग ज्यावेळेस संकल्प सोडण्याचं आता ठरलं, त्या शुक्राचार्याने सांगितलं, म्हटले राजन काही झालं तरी चालेल, संकल्प सोडू नकोस. म्हटले कारण तुझ्या समोर जो उभा आहे हा कोणी सामान्य याचक नाही, तर हा साक्षात कपटी विष्णू आहे. आणि तुझं संपूर्ण राज्य ताब्यामध्ये घेण्यासाठी आलाय. त्यावेळेस बली महाराज म्हणाले गुरुदेव, अहो जर माझ्या घरचा याचक जर भगवान विष्णू असेल तर याच्यापेक्षा माझं दुसरं भाग्य तरी काय आहे? आणि गुरुचं बलीने ऐकलं नाही. शुक्राचार्याला वाटलं हा असं ऐकणार. आता ज्या झारीत पाणी होतं काय, तर त्या झारीच्या नळीमध्ये शुक्राचार्य जाऊन बसले की झारीने पाणी असं हातावर घेता घेता पाणीच पडलं पाहिजे नाही. आणि मग वामन भगवान म्हणाले राजन, अरे मला असं वाटतंय तुझी संकल्प पूर्ण करण्याची काही इच्छा दिसत. म्हणले अरे तुझ्या झारीतून पाणीच पडत नाही, किती वेळ झाला असं असं धरून बसले, पाणी आहे की नाही झारीमध्ये? म्हणले हो महाराज पाणी भरपूर आहे. अरे म्हटले त्या झारीच्या नळीमध्ये काहीतरी कचरा अडकला असेल. आणि एक कुशाची काडी घेतली आणि म्हटले ही काडी घे आणि ते कचरं काय कर, जरा खालीवर कर काडीनं. जसं कचरं खालीवर करायला गेला महाराज राजा, तसंच काय परिणाम झाला,
अहो शुक्राचार्याच्या डोळ्यामध्येच काडी गेली आणि डोळ्यामध्ये काडी गेल्याबरोबर शुक्राचार्य आंधळे झाले. कशाचा परिणाम आहे? आड आला म्हणून फोडी येला डोळा आणि परिणाम बळीने शुक्र आंधळा केला. तेच तुकोबराय म्हणतात की देवांतरे ते पाप खोटे उगवा संकल्प. अहो ज्यामुळे देव अंतरतो ते पाप आहे आणि म्हणून देवाला आपल्यापासून दूर करणारे जे संकल्प आहेत तर त्या संकल्पाचा आपण त्याग केला पाहिजे, हे की नाही. म्हणून म्हटलेलं आहे की कोणी कोणी त्या ठिकाणी देवाला आड येणाऱ्याचा त्याग केला तर सांगतात. 1 नंबरला प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादाने ज्याच्या पोटी जन्माला आला अशा हिरण्यकश्यपूचा त्याग केला. म्हटले का त्याग केला? कारण भगवान श्री हरीच्या नामाचा तो सक्त विरोधी होता आणि परिणाम त्याचा प्रल्हादाने त्याग केला. म्हणून म्हटलं प्रल्हादे जनक. म्हणून कोणीतरी म्हटलेलं आहे की ते आई वडील आपल्या मुलांचे शत्रू आहेत. कोणते? माता शत्रू पिता वैरी एन बालो न पाठित. की ते माता पिता आपल्या मुलांचे काय आहेत? शत्रू आहेत. कोणते? की जे आपल्या मुलांना चांगले संस्कार देत नाहीत. माता शत्रू आणि पिता वैरी. मग तुम्ही सुद्धा प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपण आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार देतो का वाईट संस्कार देतो. जर चांगले संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना देत असाल तर तुम्ही तुमच्या मुलांचे हितचिंतक आहात. हे मी माझं मनाचं नाही सांगत, शास्त्र सांगते की माता शत्रू आणि पिता वैरी येन बालो न पाठित. की जे उच्च संस्कार मुलांना देत नाहीत असे आई वडील कसे आहेत? शत्रू आहे म्हणतात, शत्रू. मग आता तुम्ही तुमच्या मुलाबाळांचे शत्रू आहेत का मित्र आहेत हे तुम्ही तुमचं ठरवा, आहे की नाही. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की ज्याच्यामुळे देव अंतरतो ते पाप आहे. बघा, अहो देव आपल्या जवळ येऊन बसलेला आहे, थोड्या अंतरावर येऊन बसलेला आहे, पण काही काही लोक 12 महिने सुद्धा देवाचं तोंड पाहत नाही. कारण म्हणतात आम्हाला टाइमच भेटत नाही, घरी कामच लय असतात. अहो प्रपंचासाठी वेळ आहे पण 5 मिनिटं देवासाठी वेळ आहे का आपल्याजवळ? नाही. मग तेच तुकोबाराय म्हणतात की असे ज्यामुळे देव अंतरतो ते पाप आहे. मग कोणतंही काम असो, जर कामामुळे जर आपल्याला देव भेटत नसेल तर ते कामच सोडून द्यायचं. ज्याच्यामुळे देव भेटेल असं काम करा. आणि तुकोबाराय म्हणतात जे देवापासून आपल्याला दूर करतात अशा खोट्या संकल्पाचा नाश आपण केला पाहिजे. आणि तुकोबाराय पुढे म्हणतात तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी. तुकोबाराय म्हणतात अविधीने केलेला कोणत्याही कर्माची भीड म्हणजेच भीती धरणं हे त्या ठिकाणी वाईट आहे. आणि याकरता चांगलं कोणतंही वाईट कोणते या विचाराच्या पोटीच त्या ठिकाणी लाभ आहे. तुकोबाराय म्हणतात काय चांगलं आहे काय वाईट आहे याचा जो विचार करतो तर त्या विचाराच्या पोटीच शेवटी काय आहे? लाभ आहे. आणि म्हणून आपला लाभ कशामध्ये आहे?
आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्याला स्वतःला कळालं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमचं हित कळेल मग त्या दिवशी तुकोबाराय म्हणतात, तुम्ही भोग जरी शास्त्रानुसार भोग भोगत असले तरी तुम्हाला तुमचं जीवन हे त्यागी मानल्या जाईल. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव.